बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोरील पानटपरीवर एफडीएने धडक कारवाई केली. प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत. त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल. सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने पानटपरी सील केली. या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या दरम्यान जळगाव जामोद येथे गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी वाहन चालक फरार झाला असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.